मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? आम्ही तर मजेत आहो. आज आम्ही जरा एका वेगळ्या कार्यक्रमाला निघालो आहे आणि तुम्हाला तो कार्यक्रम आम्ही पूर्ण दाखवतो तुम्हाला. आता हा जो आम्ही निघालो आहे, कल्याणला ब्रिजवर पोचलो आहे आम्ही, दुर्गाडी ब्रिजवरती. आणि तिथून आम्ही एका कार्यक्रमाला जातो आहे, जे आमच्या नातेवाईकांचा आहे. तो कार्यक्रम आहे आपल्या सुनेच्या काकाच्या सुनेचं ओटी भरण. तो कार्यक्रम आहे डोहाळे जेवण. तर त्या कार्यक्रमाला आम्ही निघालो आहे आता, म्हणजे पोचण्यातच आहे आम्ही आता. कल्याणला पोचलो आहे, कल्याणला दुर्गाडी ब्रिजवरती आहे. तिथून त्यांचं घर आहे छत्री बंगल्याजवळ, मंगेशी धाम म्हणून एक टावर आहे, तिथे त्यांचं घर आहे. त्याकरता आम्ही जात आहोत. ते तुम्हालाही हा प्रोग्राम पूर्ण मी जसं जसं चालेल प्रोग्राम तसं तसं तुम्हाला सविस्तर दाखवते. कारण आम्ही पण आता संध्याकाळची वेळ आहे, ही संध्याकाळचा कार्यक्रम आहे, 6ला चालू होणार होता. पण आम्ही आता पोचण्यात आम्हाला थोडा वेळ झाला आहे ट्रॅफिकमुळे, तर आम्ही 7पर्यंत पोचणार आहेत तिथे. आणि मग त्यानंतर काय काय तिथे झालेलं आहे प्रोग्राम का थोडा बाकी आहे तर ते बघूया. आता त्या कार्यक्रमाला ते माझ्या सुनेचे आई वडील, बहिणी, आत्या, काका सगळे येणार आहेत. आणि आम्ही खूप दिवसानंतर आता भेटणार आहोत लग्नानंतर. मग आता लग्नानंतर एवढे सगळे म्हणजे आजच भेटणार आहोत आम्ही. इतके दिवस तर आता भेट नाही झालेली, पण आता ह्या कार्यक्रमाला सर्व तिच्या माहेरचे लोक भेटणार आहात. तर तो कार्यक्रम मी तुम्हाला दाखवतो. हे कल्याणला बघा, आज काहीच ट्रॅफिक नाही आहे, म्हणजे तर बघा हा कार्यक्रमाला आम्ही पोचलो आहे आता. आणि हा जो कार्यक्रम ठेवला आहे ना त्यांनी, तो त्यांच्या बिल्डिंगच्या टेरेसवरच ठेवलेला आहे. कारण जास्त लोकांना बोलवलं नाही आहे त्यांनी, कारण पाऊस पण होता, म्हणून त्यांनी थोडा छोटा कार्यक्रम केला आहे. आणि हे बघा, हे असं म्हणतात का ज्या मुलीकडच्या आईकडून हे रुखवंत येते जेव्हा मुलगी ओटी भरण असते मुलीचं, तर हे सगळं खाऊ आहे त्यांचं. आणि असं वेगवेगळं बनवलं आहे त्यांनी, लाडू, करंजा, चिवडा आणि आपलं काहीतरी असं बघा. हे सूपमध्ये छान डेकोरेट केलं आहे त्यांनी. आणि हे बघा आता इथे त्यांचं दोघांचं म्हणजे फोटो काढणे चालू आहे. कारण ते आता खूप नवीन पद्धत निघाली आहे. मुलींचे इतके छान फोटो काढतात ना, पाळण्यावरती बसून, आणि सुंदर डेकोरेशन केलं आहे बघा. आणि दोघांचे असे आई बाबांचे खूप फोटो काढले जातात. आणि ही जी एक त्याची बहीण आहेत ना मुलाची, ती माझ्या मुलीची मैत्रीण आहेत. म्हणजे हे सुनेची जी चुलत बहीण आहे ती माझ्या मुलीची मैत्रीण आहे, कॉलेज मैत्रीण आहे ती. ते दोघंही बीईला सोबत शिकायचे. आम्हाला हे माहिती नव्हतं. हे जेव्हा लग्न जुळलं त्यानंतर तेव्हा आम्हाला हे कळलं का ही तिची मैत्रीण आहे. म्हणजे हिची सुनेची चुलत बहीण, सख्खी चुलत बहीण डिम्पलसोबत होती कॉलेजला, इंजिनिअरिंग कॉलेजला. तेव्हा आम्हाला कळलं. म्हणजे हे असं अचानक घडलं. आणि हे बघा, ही मुलं आपली सगळे पाहुणे येतात आहे आता, आणि सगळे बसलेले आहेत. घरचेच पाहुणे होते, जास्त पाहुणे नव्हते कोणी, घरचे होते त्यांचे म्हणजे. आणि हे मुलींचे फोटो चाललेत. ही बघा किती छान रांगोळी काढली आहेत बघा. अश्विनीचे डोहाळे जेवण, आई, लेक, ताई, बाबा, असं त्यात खूप छान दाखवलं आहेत त्यांनी. अगदी सुंदर रांगोळी, अगदी खूपच सुरेख आहे अगदी काढलेली. आणि हे जे बलूनचं डेकोरेशन केलं आहे हे पण खूप सुंदर. कृष्ण आहे, राधा आहे, सुनेची. आणि काहीतरी आपलं बोलणं चालू होतं आणि त्यामुळे सर्व हसत होते. आणि छान म्हणजे बरं वाटलं सगळ्यांना भेटून वगैरे. आणि हा कार्यक्रमही छान झाला. छोटासा कार्यक्रम होता. त्यांचे घरचेच पाहुणे होते सगळे नातेवाईक, काकाच्या मुली, काकू, आत्या, काकाच्या सुना वगैरे. आणि त्यांच्या बिल्डिंगचे काही लोक होती, जास्त लोक नव्हती. आणि एक छोटासा कार्यक्रम हा छान झाला. ही त्या बहिणीची मुलगी आहे बघा, सुनेच्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे. ही आई आहे तिची सुनेची. आणि ही छोटं बाळ तिचं आहे, मुलीचं. हे सगळे तिच्या काकाच्या सुना, मुली वगैरे आहेत. आणि मागे थोडे पुरुष माणसं बसलेली आहेत, जास्त नाही आहे, जास्त लेडीजच आलेले आहेत. आणि हे टेरिसवरनं बघा असं दिसतं आहे त्यांचं. आणि खूप सुंदर सजवलं आहे.
आणि जी आई आहे ना, जी आई होणारी आहे, ती तर खूपच सुंदर दिसत होती. तिला तिच्या चेहऱ्यावरनं खूप वाटत होतं की खरंच किती खुश आणि किती प्रसन्न आहे आई होणार आहे म्हणून. ही आजी आहे त्यांची, आजी आणि बाबा आहेत बघा. हे जे आज बाळ होणार आहे त्यांचे आजी बाबा आहेत. त्यांनाही पाळण्यात बसून फोटो काढतात. तेही फार खुश प्रसन्न दिसतात आहे, कारण एक छोटंसं बाळ घरी येणार आहे. हे बघा, हे दोघं आई बाबा बघा किती प्रसन्न वाटतात आणि त्या मुलीच्या चेहऱ्यावर एवढी खुशी वाटते ना आई होण्याची, की ते अगदी दिसते बघा तिच्या चेहऱ्यावरती. इतकी हसरी आणि एवढी सुंदर दिसते ना ती, म्हणजे आई होणार म्हणून ती खूप प्रसन्न आहे आणि बाबाही खूप प्रसन्न आहे बघा. आणि आता ओटी भरण्याचं ही तिची आत्या आहे, जे बाळ होणार आहे. ही ऑरेंज कलरची साडीवाली आहे ना, तिची आत्या. ही डिंपलची मैत्रीण आहे बघा. तिलाही एक मुलगी आहे आणि ती पण खूप खुश दिसते की आता ती आत्या होणार म्हणून. आणि ही पहिल्यांदाच होते यांना बाळ, म्हणजे पहिलंच मूल आहे त्यांचं. आता हे ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू झाला आहे आणि सगळे घाई करतात आहे ओटी भरायला, कारण जेवणाची वेळ पण झाली आहे. 8 वाजत आलेत आता. आणि ही बघा ओटी भरण्याचं आहे. तिच्या माहेरची पहिली ओटी भरली जाते, कारण तिच्या आईकडची ओटी आलेली आहे. आणि ही बघा किती लाईन लागली आहे सर्वांना ओटी भरायची, कारण घाई झाली आहे. सगळ्यांना घरी जायचं आहे, 8 वाजले होते आणि जेवण पण करायचं यानंतर आणि मग निघायचं होतं. म्हणून सगळ्यांची लाईन लागली आहे ओटी भरण्याची आणि सगळे उभे आहेत ओटी भरायकरता. आणि ही आई आणि आजी आणि आत्या तर फार खूप ही लाईन लागली होती. आता सर्वांची भरून झाली आहे. बऱ्याच बायका निघून गेल्या आहेत बघा आता ओटी भरून. आणि आता ही माझी सून आणि तिची बहीण हे दोघी ओट्या भरतात आहे बघा. आता हे सुनेच्या बहिणीने भरली ओटी, तिची मोठ्या बहिणीने. आणि आता पूजाचा नंबर आहे मागे, ती उभी आहे ओटी भरायला. आता ती आणि भरून सगळेजणं भराभर निघतात आहे, कारण जेवणाची वेळ पण झाली आहे आणि एकेकाला घरी पण जायचं आहे. 8 साडेआठ होऊन गेलेत. हे बघा आता यांचं शेवट नंबर आहे वाटतं. आता झालेत, संपलेत बायका ओटी भरून, कारण ते बाहेरच्यांना सगळ्यांना भरू दिलं. मग आपण सावकाश भरूया घरचे लोक म्हणून. आणि मग आता हे भरणं चालू आहे. ही आपली मोठी बहीण आहे हिची, पूजाची. आणि ही आई उभी आहे आणि पूजा आता ओटी भरणार तिची. हे बघा. आणि ते ओटी भरणाला जे वस्तू पण ठेवल्या होत्यात ना, तिची जी ओटी भरायचं कापड होतं ते होतं, तेही खूपच सुंदर होतं. त्यांनी एवढे छान छान वस्तू आणलेल्या होत्या ना, म्हणजे आता आपण पहिल्यांदा बघतो आहे. आता आपण कसं ह्या कार्यक्रमाला जास्त गेलो नाही आहे, आता जातो म्हणून आपल्याला दिसतं आहे कार्यक्रमात ह्या सगळ्या वस्तू, कारण नवीन नवीन आहे. आणि फोटो काढणी पण चाललं, सगळ्यांचे फोटो काढतात. हे बघा अशी ओटी भरली का ती आत्याबाई घेते तिच्या ओटीतलं सगळं. आता ही पूजा भरते बघा ओटी, पूजाने पण भरली ओटी. आणि आम्ही पण तेच दिवसाची वाट बघतो आहे की आमच्याकडे पण असा कधी कार्यक्रम येईल म्हणून. स्वामीच्या कृपेने आमच्याकडे पण लवकर येऊ दे म्हणून त्याची आम्ही आतुरतेने वाट बघतो आहे आणि स्वामींना खूप प्रार्थना करतो आहे. कारण असं हे एवढा आनंदी दिसते ना तिची आजी वगैरे. हे बघा हा माझा मुलगा पण आला, काही त्यांना आता गोड खाऊ घालून आणि कॉंग्रॅच्युलेशन करतात म्हणून. तर दोघांनी फोटो काढले, दोघांची फोटो काढलेत त्यांनी उभं राहून तिथे. त्याला अभिनंदन केलं दोघांना की तुम्ही आई बाबा होणार आहात म्हणून. आणि हे ओटी भरून हा कार्यक्रम पूर्ण केला आणि खूप बरं वाटलं, म्हणजे कार्यक्रम झाला हा. ते लोकही खुश झाले आलेत म्हणून सर्वजण. आता हे ओटी भरण्याचा कार्यक्रम संपला आणि आता आम्ही जेवण करायला बसलो आहेत. हे बघा हे ताटं घेतलीत आम्ही आणि हे जेवतो आहे. याच्यामध्ये छान होतं जेवण, साधं सिंपल जेवण होतं पण छान होतं. आणि जेवायला जलेबी होती. आता सगळ्यांचे जेवणं पण होत आले होते. आम्ही थोडं बसलो लास्टमध्ये जेवायला आणि ताटं घेतली आणि सगळे सोबतच जेवायला बसलो. टेरेसवर होता हा कार्यक्रम बघा. आणि टेरेस जुनी बिल्डिंग आहे त्यांची थोडं, पण पत्रा वगैरे टाकलेला आहे वरती, वरनं छान दिसत होतं. आणि जेवणं झाली आमची पूर्ण. हे बघा बऱ्याच माणसांची जेवणं झाली होती आणि मी पण आहे ना जिलेबी खाऊन घेतली त्या दिवशी. 2 जिलेबी खाऊन टाकल्या. डायबिटीज आहे पण मी तिथे 2 जिलेबी खाऊन टाकल्या, कारण मुलं थांबवत होती तरी मी
घेतल्या, 2 जिलेबी पीस घेतले आणि खाऊन घेतले, कारण बऱ्याच दिवसापासून मी गोड खाल्लं नव्हतं आणि जिलेबी बघून मला खूप हे झालं म्हणून मी खाल्लं. आता आम्ही निघालो आहे. आता हा तुम्हाला दाखवतो आम्ही हा रस्ता. पण हा रस्ता जो आहे ना, हा जरा नवीन रस्ता निघाला आहे. हे बापगाव आहे तिकडे आपलं कल्याणहून जातो ना तो रोड, नवीन रोड निघालेला आहे. हा डेव्हलप झाला आहे हा रोड तिथे आणि खूप मोठा रोड झाला आहे अगदी. आणि रस्ता म्हणजे आम्हाला रात्रच झाली होती, 9 साडेनऊ होऊन गेले होते निघत तिकडनं, म्हणून थोडा अंधार वाटतो आहे मैत्रिणींनो. पण हे बघा छान वाटेल तिथे लाईट वगैरे लागलेली आहे, रोड मोठा झाला आहे आणि सगळी लोक फिरायला येतात, म्हणजे चालायला वगैरे येतात, वॉक करायला. तर हा रोड बघा खूप छान झाला आहे. आधी काहीच नव्हतं इथे कल्याणला. आम्ही इथून गेल्यानंतर हे इतकं डेव्हलप झालं आहे ना कल्याण. आणि आम्ही ज्या एरियात राहतो तो एरिया तर फारच डेव्हलप झाला आहे अगदी. तुम्हाला मी दाखवलं आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये. तिथे अगदी ज्वेलर्स, मोठे मोठे तनिष, कॉफीचे हे ते सगळे खूप मोठे मोठे हॉटेल्स, एवढं डेव्हलप झाला आहे तो रोड. आणि हा रोड पण आता जे वॉक करायला येतात लोक वगैरे, तर हा खूप खूप लाईट वगैरे आणि तिथे ना मोठे मोठे प्रोजेक्ट येत आहे, म्हणजे बिल्डिंगा होतात आहे आता हळूहळू. आणि मंदिर आहे, दत्त मंदिर, एक फार जुनं मंदिर आहे. हे बघा मागे गेलं हे, तर ते खूप जुनं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला नदी आहे. खूप खूप सुंदर मंदिर आहे. हे आम्ही आधी राहायचो ना, तर आम्ही यायचो इथे दत्ताच्या मंदिरामध्ये. फार जुनं मंदिर आहे ते दत्ताचं. आणि हा रोड आता सरळ आहे ना माझ्या भावाच्या घराकडे निघेल. तर आम्ही माझ्या भावाकडे जातो आहे आता थोडं त्यांना भेटून, आणि मग आम्ही घरी निघूया ठाण्याला. कारण माझ्या भावाकडे पण मी 6 महिन्यापासून गेली नाही आहे. 6 नाही, 1 वर्ष होईल आता मला जाऊन माझ्या भावाकडे जायला. मी दिवाळीत गेली होती, त्या दिवाळीनंतर आत्ता मी जाते कल्याणला त्याच्याकडे, कारण आमचं झालंच नाही येणं कल्याणला. आणि आता आलो आहे तरी पण रात्र झाली आहे, तर आम्ही फक्त एकदा भेटतो त्यांना आणि मग तिथून निघूया. आमचं जेवणं वगैरे पण झालेली आहे. आणि हे बघा आता हे आम्ही आलो आहे त्यांच्या बिल्डिंगच्या खाली आणि गाडी पार्किंग करतो आहे इथे. पण आता ही बिल्डिंग आहे बघा त्याची भावाची, आणि आम्ही पार्किंग केली एवढी गाडी तिथे. आणि आम्ही त्यांना फोन केला की तुम्ही आहात का नाही घरामध्ये, तर त्यांनी सांगितलं आम्ही उल्हासनगरला जातो आहे. ते शनिवार रविवार असला ना की ते त्यांच्या मामाकडे जातात शनिवार रविवार फिरायला तिथे, म्हणून त्यांना वाटतं माहिती नव्हतं की आम्ही येणार आहेत त्यांच्याकडे, म्हणून ते शनिवार रविवार होता तर ते निघून गेले. ते फिरतात तिथे, जवळ आहे ना, तर ते जातात. ती माझी वहिनीचा भाऊ राहतो तिथे, म्हणून तिथे गेलेत ते. आणि ते त्यांना कसं आहे ना, सुट्टी असली म्हणजे जातात ते त्यांच्याकडे सारखं. आणि आम्ही आता आलो आहेत पण ते नव्हते. आणि आता आम्ही निघालो तिथून परत, आणि आम्हाला एक नर्सरी बघितली आम्ही समोर तिथे. तर त्या नर्सरीमध्ये एवढे छान झाडं होती ना, तर आम्हाला राहवलं गेलं नाही, म्हणून आम्ही गाडी थांबवली. हे बघा आम्ही तिथे गाडी थांबवली आणि आम्ही म्हटलं थोडी झाडं घेऊया. आणि झाडं काही माती वगैरे, पण एवढी महाग होती झाडं ना तिथे. थोडं काही घ्यायचं होतं आम्हाला, झाडं ती घेतली आम्ही आणि आता घरी निघालो आहे बघा परत. आणि निघतानाही आता म्हणजे 10 तर आम्हाला होऊन गेले होते रात्रीचे, 10 वाजले होते आम्हाला. आणि हे बघा आता हा रोड आहे, हा परत मी तुम्हाला दाखवत नाही आता. हा रोड हा नेहमीचा रस्ता आहे बघा आता, हा ठाण्याला जायचा. जसं आम्हाला आता हे लागलं आहे ना, दुर्गाडीहून आम्ही निघणार आता. हे दुर्गाडी किल्ला, दुर्गाडीहून तो ब्रिज लागतो, ब्रिजच्या पुढे मग ते टाटा आमंत्रा लागतो, मग परत तो मॉल आता नवीन उघडला आहे आपला ठाण्याला. कुठला तरी एक मॉल आहे, त्याचं नाव मला आठवत नाही आहे, तर तो मॉल पण आहे. आणि हे पार करत आम्ही रात्री गाणी ऐकली गाडीमध्ये. आणि आम्हाला इतकं छान वाटत होतं, कारण जेवण झालं होतं, सगळ्यांना भेटून झालं होतं. पण माझा भाऊ नाही भेटला आणि वहिनी नाही भेटली, कारण त्यांना 1 वर्ष झालं होतं त्यांना भेटून. आणि आम्ही गेलो पण त्यांना काही हे नव्हतं की हे येणार आहेत का काय, माहिती नव्हतं. पण ते निघून गेले होते, तिच्या भावाकडे गेली होती ती उल्हासनगरला. ती म्हणजे दर शनिवार रविवार जातात वाटतं ते उल्हासनगरला की काय, माहिती नाही आता, आम्हाला तर काय माहिती नाही आहे. पण आम्ही गेलो त्या शनिवारी तर ते नव्हते. आणि आम्ही फोन केला त्यांना, पण ते नव्हते घरी. ते बोलले आम्ही आत्ताच आलो आहे आमच्या उल्हासनगरला. म्हटलं ठीक आहे, एन्जॉय करा तुम्ही पण. आम्ही निघालो आता घरी आमच्या. आणि आता आम्हाला रस्त्याने ट्रॅफिक एवढं नव्हतं, थोडं लागलं आम्हाला ट्रॅफिक. पण ठाण्याचे रोड छान झालेत आता कल्याण ठाण्याला.
आणि रोड होतात पण आहे, बरेचसे रोड मोठे होतात आहे, पण तेवढी गर्दी वाढते मैत्रिणींनो. आणि एवढ्या गाड्या असतात ना, ट्रक असतात, गाड्या असतात, बाईक असतात आणि फार गर्दी असते. तुम्ही केव्हाही जा, रात्रभरही तुम्ही जर रात्री गेल्या तरी पण तुम्हाला इथे ट्रॅफिकच दिसणार आहे ठाणा कल्याण रोडला. म्हणजे तिथे ना असं खाली रोड तर कधी मिळत नाही. आणि आम्हाला थोडं मध्ये मध्ये लागत होतं ट्रॅफिक, मध्ये मध्ये मोकळा होता रस्ता. तसं करत करत आम्ही 11 11:30पर्यंत आमच्या घरी पोचलो. तर मैत्रिणींनो, ह्याच आता आम्ही प्रोग्राम संपला, सगळं फिरून वगैरे आम्ही घरी पोचलो आणि छान वाटलं आम्हाला कार्यक्रमाला जाऊन. आणि आमचं फिरणं पण झालं, खूप मजा आली फिरायला पण, रोडला पण मजा आली, गाडीमध्ये पण. आणि आता आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये पोचलो आहेत. आणि त्यानंतर आता घरी आल्यावर आम्हाला वेळ होईल झोपायला, कारण थोडी गरमी पण होती, आंघोळ वगैरे करून आणि मग आम्ही झोपलो. आणि त्यामुळे आम्हाला वेळ झाला, 12 तरी वाजले आम्हाला. कुठेही जा तर 12 वाजतातच प्रोग्रामला गेलो होतं. आणि छान कार्यक्रम होता. आणि डोहाळे जेवणाचा कार्यक्रम तर खूपच सुंदर झाला आणि बरंही वाटलं आम्हाला ते कार्यक्रमाला जाऊन. आणि आता तुम्ही बघा हा कार्यक्रम कसा आहे वाटला तुम्हाला. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला कसे वाटतात आमचे व्हिडिओ. म्हणजे नवीन काही बोलायचं, नवीन काही वाटतं का तुम्हाला, तसं आम्हाला कमेंट करून सांगा. धन्यवाद मैत्रिणींनो.